तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गोष्ट फार्मवरती. तर मित्रांनो बघा की लहान पिल्लं जे आहेत म्हणजे 3 महिन्याचे 3.5-4 महिन्याचे पिल्लं किंवा त्याच्या वरच्या शेळ्या वगैरे ज्या असतील तर त्या पिल्लाला शेळ्यांना विष बाधा होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. तर मित्रांनो काय होतं की कधी ते औषधाचा चारा वगैरे खातात किंवा औषध वगैरे खातात किंवा गहू बाजरी वगैरे काही जर खाल्लं जास्त प्रमाणात त्याच्यानंतर वाला चारा जरी खाल्ला तरी सुद्धा विष बाधा होतो. तर त्या विष बाधाचे लक्षणं काय असतात की शेळ्याच्या पोटामधून पेज बाहेर येतो किंवा ते फुगतात आणि त्यानंतर टेम्परेचर देखील खूप वाढतं आणि कुठंतरी बसतात. तर मित्रांनो त्याच्यासाठी हे जे इम्पासेफ हे जे लिक्विड जे आहे हे विष बाधा कंट्रोल करतं. जर पिल्लू असतं 3 महिन्याचं 3.5-4 महिन्याचं पिल्लू असेल तर त्या पिल्लाला 50 ml देणं खूप महत्वाचं आहे आणि शेळी जर असेल तर त्या शेळीला 100 ml देणं खूप महत्वाचं आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाइम हे जे लिक्विड द्यायचं आहे तर ते काय होतं की ते हे वीज बाधा वगैरे कंट्रोल करतात आणि जोराबाद्वारे बाहेर टाकलं जातं. तर मित्रांनो याचा रिझल्ट एकदम खूप भारी आहे. हे जिंपासेफ जे बॉटल आहे ही 500 ml ची बॉटल आहे आणि याची किंमत ₹270 आहे पण ही ₹250 मध्ये तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.